माझं नाव विकास असून मी एका कन्स्ट्रक्शन इंजिनियर म्हणून काम करतो. मी माझे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि चोख करत असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अधिकारी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचे आणि मला टेंडर द्यायचे. माझ्या या कामाचा गौरव म्हणून मला अधिकाऱ्यांकडून अनेक पारितोषिके आणि पुरस्कारही मिळाले होते. यावेळी मला माझ्या मामाच्या तालुक्यातील हायवे आणि गावातील रस्ते बनवण्याचं एक मोठं टेंडर मिळालं होतं. माझे मामा जालना जिल्ह्यात राहत होते. मामांना एक मुलगी होती जिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून नुकतंच एमकॉमसाठी ॲडमिशन घेतलं होतं. तिचं नाव कोमल होतं. माझी मामी अत्यंत मनमोकळ्या स्वभावाची असल्यामुळे ती नेहमी माझ्याशी हसून खेळून आणि मस्करी करत बोलायची. परंतु काही दिवसांपासून मामींना दमा आणि बीपीचा त्रास सुरू झाला होता. नुकतीच त्यांची एन्जिओग्राफी होऊन एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांच्या हृदयामध्ये 4 ब्लॉकेज असल्याचे सांगून त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत असल्यामुळे त्या बेडवरच असायच्या. मी माझी कामाची माणसे आणि लेबर आधीच त्या ठिकाणी पाठवून दिले होते. आज संध्याकाळी मी माझ्या गावाहून जालन्यासाठी निघणार होतो. आमच्या गावाहून थेट संभाजीनगरसाठी बस होती आणि तिथून जालना अवघ्या काही किलोमीटरवर होती. तिथून पुढे मी दुसरी बस पकडून जाणार होतो. माझं हे काम तिथे साधारण 6 ते 7 महिने चालणार होतं. सर्व सामान हातात घेऊन मी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास बस स्टँडवर पोहोचलो. नशिबाने गाडी लागलेलीच होती. रात्री 9 वाजेच्या सुमारास मी जालन्याला मामांच्या घरी पोहोचलो. मामांची मुलगी कोमल दारातच उभी राहून माझी वाट पाहत होती. बहुधा कोणीतरी तिला मी येत असल्याची कल्पना दिली असावी. कोमलविषयी माझ्या मनात तसा कोणताही विचार नव्हता, पण मामांची अशी इच्छा होती की कोमलचे लग्न माझ्याशीच व्हावे. मी घराच्या जवळ पोहोचताच कोमलने मला विचारले, विकास, तू रस्त्यात जेवला नाहीस ना? मी तुझ्यासाठी जेवण राखून ठेवले आहे. मी तिला म्हणालो, इतक्या रात्री बस हॉटेलवर कशी थांबणार कोमल? मी जेवलो नाहीये. त्यावर ती म्हणाली, बॅग आण इकडे, लवकर हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी ताट वाढते. मी पटकन बेसिंगजवळ जाऊन तोंड हात धुतलं आणि जेवणासाठी कोमलने अंथरलेल्या चटईवर येऊन बसलो. कोमल दिसायला सावळ्या रंगाची होती, पण तिचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होतं. तिनं एक सुंदर पंजाबी पटियाला ड्रेस घातला होता. एरवी मुली रात्री घरात गाऊन घालतात, पण मी येत असल्यामुळेच तिने हा ड्रेस घातला असावा असे मला वाटले. मामांचे घर खूप लहान होतं. एक किचन, एक हॉल आणि एक बेडरूम. बेडरूममध्ये मामा मामी झोपत असत. मी जेवत असताना कोमलला विचारलं, कोमल, मामी आणि मामा जेवले का? कोमल म्हणाली, आई आणि बाबा संध्याकाळी लवकर जेवून घेतात. आईला वेळेवर औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे ती वेळ न घालवता जेवून लगेच झोपून जाते. मी पुढे विचारलं, आणि तुझे जेवण झाले का? ती म्हणाली, जेव्हा बाबांनी मला सांगितलं की तू येणार आहेस तेव्हा मी विचार केला की तू आल्यावर तुझ्यासोबतच जेवे. मी म्हणालो, अरे मग इतका उशीर का केलास? स्वतःसाठीही ताट घे आणि माझ्यासोबतच जेवायला बस. त्यानंतर तीही स्वतःचे ताट घेऊन माझ्यासोबत जेवायला बसली. जेवत असताना ती सतत माझ्याकडे पाहत होती. तिच्या मनात माझ्याबद्दल एकतर्फी प्रेम भावना असावी असे मला जाणवले. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो. मी खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये माझ्या टेंडरविषयी माहिती पाहू लागलो. कोमलने हॉलमध्ये आमच्या दोघांसाठी शेजारी शेजारी गाद्या अंथरल्या. मी मस्करीच्या सुरात तिला म्हणालो, कोमल, अजून मामांनी मला जावई बनवले नाही, तर तू आतापासूनच माझ्या शेजारी गादी टाकलीस. एक गादी जरा लांब कर, नाहीतर रात्री काही गडबड झाली तर त्याला मी जबाबदार राहणार नाही. तिने माझ्याकडे हसून पाहिलं आणि एक गादी थोडी लांब सरकवली. प्रवासाच्या थकव्यामुळे मला लवकरच झोप लागली. रात्रीच्या वेळी काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. खोलीत पूर्ण अंधार होता. मी मोबाईलची टॉर्च ऑन केली तेव्हा मला दिसले की कोमलने तिची गादी माझ्या गादीला आणून जोडली होती आणि ती गाढ झोपेत होती. मी जास्त विचार न करता टॉर्च बंद केली आणि झोपून गेलो. परंतु काही वेळाने आमच्या जवळीक वाटली.
आम्ही दोघेही एकमेकांच्या भावनेच्या भरात वाहून गेलो आणि त्या रात्री आमच्या जवळीक निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला साईटवर जायचे होतं. मी थोडा उशिरा उठलो. कोमल आधीच उठून गेली होती. मामी स्वयंपाकघरात काम करत होत्या आणि मामा बाहेर गेले होते. मी मामींकडे पिण्यासाठी पाणी मागितले आणि बाथरूमच्या दिशेने निघालो. मी बाथरूममध्ये गेलो असता तिथे कोमल आधीच होती. तिने मला पाहिलं आणि आम्ही पुन्हा एकदा भावनेच्या भरात एकमेकांच्या जवळ आलो. आम्ही बाथरूममध्ये असताना बाहेरून मामी त्यांच्या रूममध्ये जात होत्या. त्यांना बाथरूममधून कोमलचा बोलण्याचा आवाज आला. मामी स्वतःशीच म्हणाल्या, ही मुलगी एकटीच कोणाशी बोलत आहे? अंघोळ करताना मोबाईल घेऊन गेली आहे की काय? मामी तिथेच थांबून ऐकू लागल्या. जेव्हा कोमलने बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा मामीने आम्हा दोघांना एकत्र पाहिलं. मामी आधीच बीपीच्या पेशंट होत्या आणि त्यांनाच नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जमिनीवर पडल्या. आम्ही दोघेही खूप घाबरलो. आम्ही मामींना उचलून बेडवर झोपवले आणि मामांना फोन केला. 10 मिनिटात मामा घरी आले आणि आम्ही तातडीने मामींना रुग्णालयात घेऊन गेलो. परंतु डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच मामींची हालचाल बंद झाली होती असं सांगितलं. त्यांना घरी घेऊन जा, कारण आता काही उपयोग नाही. मामी आम्हाला सोडून देवाघरी गेल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे मला स्वतःची खूप गुन्हेगारीची भावना सतावत होती. कोमललाही स्वतःची प्रचंड लाज वाटत होती. तिने विचार केला की जर तिने ही चूक केली नसती तर आज तिची आई जिवंत असती. मामींच्या निधनानंतरचे सर्व विधी आटोपल्यानंतर कोमलने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. तिला वाटत होते की या सर्व परिस्थितीला ती आणि मी जबाबदार आहोत. काही दिवसानंतर मामांनी कोमलचे लग्न करण्याचे ठरवलं. मामांच्या मनात आधीपासूनच मीच जावाई म्हणून होतो. त्यामुळे त्यांनी मला विचारले, विकास, मी कोमलचे लग्न तुझ्याशी लावून देऊ इच्छितो. माझ्या मनातही कोमलबद्दल आकर्षण होते. ती सुशिक्षित आणि घरकामात सुजाण होती. पण मी मामांना एक वेगळा सल्ला दिला. मी म्हणालो, मामा, मी कोमलशी लग्न करेन, पण मामी गेल्यानंतर तुम्ही घरात अगदी एकटे पडाल. तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणारे कोणी राहणार नाही. त्यापेक्षा एक चांगला विचार करा. मामींच्या लहान बहिणींचा, ज्यांचे नाव अंजली आहे, नुकताच घटस्फोट झाला आहे. तुम्ही त्यांच्या घरच्यांशी बोलून अंजली यांच्याशी विवाह करा. त्यांनाही एक संसार मिळेल आणि तुम्हालाही उतार वयात एक जोडीदार मिळेल. मामांनी जेव्हा कोमलला लग्नाविषयी विचारले तेव्हा कोमल थेट म्हणाली, बाबा, मी विकासशी लग्न करणार नाही. माझी आधी इच्छा होती, पण माझ्या आणि त्याच्या चुकीमुळे मी माझी आई गमावली आहे. जर मी त्याच्यासोबत राहिले तर आयुष्यभर आम्हाला याच गोष्टीची टोचणी लागत राहील आणि आमच्यात वाद होतील. त्यापेक्षा मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून आनंदी राहील. मीही कोमलला म्हणालो, कोमल, मीही तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. तुझा आनंद ज्या गोष्टीत आहे तोच निर्णय घे. शेवटी तुझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. त्यानंतर मामांनी कोमलचे लग्न एका सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलाशी लावून दिलं. तो मुलगा पुण्यात एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर होता. त्यामुळे मामांची कोमलविषयीची चिंता मिटली. कोमलच्या लग्नानंतर घरात फक्त मी आणि मामाच उरलो होतो. 15 दिवसानंतर मी पुन्हा मामांना अंजली यांच्याशी बोलण्याचा आग्रह केला. मामा आधी वयाच्या अंतरामुळे संकोचत होते, पण मी समजून घातल्यानंतर ते तयार झाले. संध्याकाळी आम्ही अंजली यांच्या घरी गेलो. तिथल्या सर्व चर्चा यशस्वी झाल्या. अंजली यांच्या आईवडिलांनी या लग्नाला आनंदाने संमती दिली. अंजली यांनीही कोणत्याही अटीशिवाय मामांशी लग्न करण्यास होकार दिला. 2 आठवड्यांनी एका महादेवाच्या मंदिरात अगदी साध्या सोप्या पद्धतीने मामा आणि अंजली यांचा विवाह संपन्न झाला. या लग्नाला कोमल ही तिच्या पतीसोबत आली होती. लग्न आटोपल्यानंतर सर्व पाहुणे आपापल्या घरी परतले. माझ्या टेंडरचे काम अजून 4 महिने बाकी असल्यामुळे मी, मामा आणि मामी म्हणजे अंजली एकाच गाडीने घरी परतलो.
घरी आल्यावर मी त्यांचे स्वागत केले. रात्री मामा आणि मामी त्यांच्या खोलीत झोपायला गेले आणि मी हॉलमध्ये गादी टाकून झोपलो. नव्या मामी दिसायला खूप सुंदर आणि तरुण होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा कामावर निघून गेल्यानंतर मामी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या साडीची व त्यांच्या सौंदर्याची स्तुती केली. मामी हसून म्हणाल्या, विकास, इतकी स्तुती करू नकोस, नाहीतर माझे मन तुझ्यावर येईल. आम्ही दोघेही यावर मनापासून हसलो. त्यानंतर मी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. तिथे मामींचे कपडे सुकायला टाकलेले होते. ते पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दलचे आकर्षण आणखीन वाढले. संध्याकाळी मी जेव्हा साईटवरून परत आलो तेव्हा कोमल घरी आलेली दिसली. ती तिचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि काही कागदपत्रे घेण्यासाठी 2 दिवसांसाठी माहेरी आली होती. ती काहीशी उदास दिसत होती. मामा घरी येण्यापूर्वी तिने मला बेडरूममध्ये बोलावलं. तिथे येताच तिने मला मिठी मारली आणि रडू लागली. ती म्हणाली, विकास, मला माफ कर. मी तुला चुकीचं समजलं. रागाच्या भरात मी लग्नाला नकार दिला. पण ज्या मुलाशी माझे लग्न झाले आहे तो कौटुंबिक जबाबदाऱ्यामध्ये आणि वैवाहिक आयुष्यात अपयशी ठरला आहे. मला नेहमी तुझीच आठवण येते. मी तिची समजूत काढली आणि आमच्यात पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली. परंतु हा सर्व प्रकार दाराआड उभं राहून नवीन मामी पाहत होत्या. अंजली मामी तरुण होत्या आणि मामा वयाने मोठे असल्यामुळे त्यांनाही वैवाहिक आयुष्यातून जे प्रेम हवे होते ते मिळत नव्हतं. आमच्याकडे पाहून त्यांच्या मनातही माझ्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. त्याचवेळी माझ्या मोबाईलवर साईट मॅनेजरचा फोन आला की हायवेवर एक अपघात झाला आहे. मी तातडीने तिथे निघून गेलो. तिथली कामे आटपून परत यायला मला रात्रीचे 11 वाजले. वाटेत अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे मी पूर्णपणे भिजलो होतो. घरात सर्वजण झोपले असतील असे मला वाटले, पण मी दार वाजवताच अंजली मामींनी दरवाजा उघडला. त्या माझीच वाट पाहतो जाग्या होत्या. त्यांनी माझ्या हातात टॉवेल दिला आणि माझ्या शरीराची स्तुती करू लागल्या. त्या म्हणाल्या, तू शरीराने खूप सुदृढ आहेस. मला असाच पती हवा होता, पण माझ्या नशिबात वयाने मोठे असणारे मामा आले. त्यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणालो, मामी, घरात कोणीही पाहू शकते, मग अडचण होईल. त्यावर मामी म्हणाल्या, मी मामांना आणि कोमलला जेवणातून झोपेचे औषध दिले आहे. ते गाढ झोपले आहेत. आपल्याबद्दल कोणालाच काही कळणार नाही. त्या रात्री मामी मला स्वयंपाकघरात घेऊन गेल्या आणि आमच्यातही जवळीक निर्माण झाली. 2 दिवसानंतर कोमल तिच्या सासरी परतली. त्यानंतरच्या काळात मी आणि मामी मामांच्या नकळत एकमेकांच्या जवळ येत गेलो. माझ्या टेंडरच्या 6 महिन्यांच्या कालावधीत आमच्यातील या संबंधामुळे मामींना एक मूल झालं, ज्याची कल्पना मामांना कधीच आली नाही. माझे काम संपून मी जेव्हा परत गेलो तेव्हाही मामी मला फोन करून माझ्या ताकदीची आणि प्रेमाची स्तुती करायच्या. अशा प्रकारे त्या घरात राहून माझ्या हातून अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या. पुढे काही दिवसातच विकास आणि अंजली मामी यांच्यातील जवळीक आणखीन वाढू लागली. तो पावसाचा प्रसंग त्यांच्या आयुष्यातलं एक वेगळंच वळण देऊन गेला होता. घरामध्ये एकीकडे मामा आणि दुसरीकडे कोमल आपल्याच विश्वात होते, त्यामुळे विकास आणि अंजली यांच्याकडे कोणाचेच फारसे लक्ष नसायचे. एक दिवस मामा काही शासकीय कामासाठी 2 दिवसांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेले होते. कोमल ही तिच्या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणीला भेटण्यासाठी सकाळीच बाहेर पडली होती. घरात आता फक्त विकास आणि अंजली मामी दोघेच होते. दुपारची वेळ होती. बाहेर उन्हाचा कडाका वाढला होता आणि घरात कमालीची शांतता पसरली होती. विकास हॉलमध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर हायवे प्रोजेक्टचे काही डिझाईन्स तपासत होता. त्याचे लक्ष कामात होते, पण मन मात्र सारखे स्वयंपाकघराकडे ओढले जात होते, जिथून पैंजणाचा मंद आवाज येत होता. अंजली मामींनी त्या दिवशी फिकट गुलाबी रंगाची एक सुंदर सुती साडी नेसली होती. त्यांचे मोकळे सोडलेले ओले केस त्यांच्या पाठीवर रेंगाळत होते, ज्यातून मोगऱ्याचा सुवासाचा एक हलका दरवळ पूर्ण घरात पसरला होता. काही वेळाने अंजली मामी हातात
थंड लिंबू सरबताचे 2 ग्लास घेऊन हॉलमध्ये आल्या. त्यांनी एक ग्लास विकासच्या समोर ठेवला आणि एक स्वतःच्या शेजारी चटईवर येऊन बसल्या. विकास, खूप वेळ झालाय काम करतोस, थोडी विश्रांती घे आणि हे सरबत पी, त्या अत्यंत मऊ आवाजात म्हणाल्या. विकासने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि सरबताचा ग्लास हातात घेतला. त्याचे हात एकमेकांना स्पर्शून गेले आणि क्षणार्धात दोघांच्याही शरीरात एक सुखावह शहारे उठले. विकासने मामींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. दुपारच्या त्या उबदार प्रकाशात त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. मामी, तुम्ही आज नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहात. हा गुलाबी रंग तुमच्यावर खूप खुलून दिसतोय. विकासने त्यांच्या डोळ्यात पाहत थेट म्हटलं. अंजली मामींनी लाजून आपली नजर खाली वळवली, पण त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. त्या म्हणाल्या, विकास, तू जेव्हा माझी अशी स्तुती करतोस ना, तेव्हा मला स्वतःचा खूप हेवा वाटू लागतो. याआधी माझ्या आयुष्यात माझं कौतुक करणारं, माझ्याकडे इतक्या प्रेमाने पाहणारं कोणीच नव्हतं. त्यांच्या या बोलण्यात एक अनामिक आगतिकता आणि प्रेमाची भूक जाणवत होती. विकासने हळूच आपला हात पुढे केला आणि त्यांचा मऊ गोरा हात आपल्या हातात घेतला. अंजली मामीने आपला हात मागे घेतला नाही, उलट त्यांनी विकासच्या हातावर आपली पकड अधिक घट्ट केली. त्या एका स्पर्शाने त्यांच्यातील राहिलेली थोडीफार मर्यादाही ओलांडली गेली. विकास हळूहळू त्याच्या अधिकच जवळ सरकला. त्याने आपला दुसरा हात त्यांच्या चेहऱ्यावर नेला आणि गालावरून फिरत असलेल्या केसांची बट हळूच कानामागे सरकवली. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आणि स्वतःला पूर्णपणे विकासच्या स्वाधीन केलं. अंधाऱ्या खोलीत नव्हे तर दुपारच्या त्या सोनेरी प्रकाशात त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतले. विकासने त्याचे ओठ त्या आपल्या ओठात ठेवले. तो स्पर्श अतिशय कोमल, तितकाच तीव्र होता. गेल्या कित्येक दिवसापासून मनात साठून ठेवलेली प्रेमाची भावना आता एका सुंदर प्रपातासारखी वाहू लागली होती. त्या शांत दुपारी घराच्या त्या एकांतात त्यांनी एकमेकांना भरपूर प्रेम दिले. तो केवळ एक संबंध नव्हता, तर दोन एकाकी मनांचा एकमेकांना दिलेला तो एक आधार होता. अनेक तास ते दोघे एकमेकांच्या कडेवर डोके ठेवून शांतपणे एकमेकांचे श्वास अनुभवत पडून राहिले. हा सिलसिला तिथेच थांबला नाही. पुढचे काही महिने, जोपर्यंत विकासचे टेंडर हे काम सुरू होते, तोपर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तेव्हा ते दोघे प्रेमाच्या विश्वात हरवून जायचे. अंजली मामी आता पूर्णपणे बदलल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आनंद आणि तेज दिसत होते. मामांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती. ते आपल्याच विश्वात आनंदी होते. विकास आणि अंजली मामींनी आपले हे गुपित अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवले होते. 6 महिन्याचा तो काळ विकासच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रोमॅन्टिक काळ ठरला, ज्याने अंजली मामींच्या आयुष्यातला एक नवीन जिवंतपणा दिला होता. विकास आणि अंजली मामी यांच्यातील गुपित नातं आता आणखीनच गडद होऊ लागलं होतं. पण म्हणतात ना, पाप कितीही लपवलं तरी ते कधीतरी समोर येतच. या कथेला आता एक असं वेगळं वळण मिळालं, ज्याची कल्पना दोघांपैकी कोणीच केली नव्हती. विकासच्या हायवे टेंडरचं काम आता अंतिम टप्प्यात आलं होतं. शेवटचा 1 महिना शिल्लक होता. घरात सर्व काही नेहमीसारखं सुरू आहे असं वाटत असताना एक दिवस अचानक वातावरणात एक अनाकलनीय शांतता पसरली. त्या दिवशी दुपारी विकास आपल्या खोलीत काही फाईल शोधत होता. कपाटाच्या खालच्या कप्प्यात एक जुनी फाईल काढत असताना त्याच्या हातातून एक पांढऱ्या रंगाचं मोठं पाकिट खाली पडलं. ते पाकिट पूर्णपणे सीलबंद होतं, पण त्यावर ना कोणाचे नाव होते ना पत्ता. उत्सुकतेपोटी विकासनं ते पाकिट उघडलं. आत काही कागदपत्रे आणि एक जुनी डायरी होती. विकासनं डायरीचे पाने उलटायला सुरुवात केली आणि त्याचे हात थरथरू लागले. ती डायरी कोमलच्या दिवंगत आईची, म्हणजेच मोठ्या मामींची होती. डायरीच्या शेवटच्या पानावर मामींनी त्यांच्या आजारपणाच्या काळातील काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात एका जागी लिहिले होते, मला माहीत आहे की माझ्या घरात काहीतरी असं घडत आहे जे कुलमर्यादेच्या बाहेर आहे. मी आजारी असले तरी माझे डोळे आणि माझे कान उघडे आहेत, पण मी माझ्या पतीच्या आणि मुलीच्या सुखासाठी शांत आहे.
पण जर हे असंच चालू राहिलं तर मला कठोर पाऊल उचलावं लागेल. विकासचा थरकाप उडाला. याचा अर्थ मोठ्या मामींनी त्यांच्या मृत्यूच्या आधीच कोमल आणि विकासच्या संबंधाबद्दल संशय आला होता की त्या रात्री बाथरूमच्या प्रसंगाच्या आधीही त्यांना काही पाहिलं होतं. आणि सर्वात मोठा प्रश्न, ही डायरी अजून कोणाच्या हातात लागली होती का? त्याच रात्री घरात जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या जागी झोपले. विकास हॉलमध्ये गादीवर पडून विचार करत होता. पाऊस पडत नव्हता, पण बाहेर वाऱ्याचा वेग खूप जास्त होता. अचानक त्याला घराच्या खिडकीबाहेर काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी बाहेर उभे राहून हॉलच्या दिशेने पाहत असल्याचा भास झाला. विकास शांतपणे उठला आणि त्याने खिडकीतून बाहेर पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. जेव्हा तो मागे वळला तेव्हा अंधारात त्याला अंजली मामी उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा रोमांस किंवा आनंद नव्हता, तर एक प्रचंड भीती होती. त्यांनी विकासचा हात पकडला आणि अत्यंत बारीक आवाजात म्हणाल्या, विकास, कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला असं का वाटतंय मामी? विकासनं विचार. गेल्या 3-4 दिवसापासून मला असं जाणवतंय की जेव्हा मामा कामावर जातात तेव्हा घराच्या आसपास कोणीतरी घुटमळत असतं. आज दुपारी मी जेव्हा स्वयंपाकघरात होते तेव्हा मागच्या दाराजवळ मला कोणाची तरी सावली दिसली. मी बाहेर गेले तर तिथे फक्त पायांचे ठसे होते. अंजली मामी थरथरत्या आवाजात सांगत होत्या. विकासच्या डोक्यात दुपारी सापडलेली ती डायरी आणि मामीने सांगितलेली ही गोष्ट, या दोन्हींचा संबंध जुळू लागला. घरात किंवा घराबाहेर अशी कोणती व्यक्ती होती जिला या घरातील सगळ्या गुप्त गोष्टी माहिती होत्या? दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा धक्का बसला. कोमल तिचे 2 दिवस संपून सासरी गेली होती, पण ती अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता सकाळीच घरी परत आली. तिच्यासोबत तिचा नवरा नव्हता आणि तिच्या हातात तिची मोठी बॅग होती. मामांनी आश्चर्याने विचारले, मामींनी, कोमल, तू अशी अचानक? जावळ बापू कुठे आहेत? कोमलने मामांच्या प्रश्नांचे थेट उत्तर दिलं नाही. तिनं एकदा विकासकडे आणि एकदा अंजली मामींकडे अत्यंत धारदार नजरेनं पाहिलं. तिच्या त्या नजरेत एक खूप काही दडलेलं होतं. ती म्हणाली, बाबा, माझे तिथे मन रमत नव्हते आणि मला इथे जालन्यात काही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करायची आहेत. आता मी काही दिवस इथेच राहणार आहे. कोमलच्या येण्याने घरातली समीकरणे पूर्णपणे बदलली. आता विकास आणि अंजली मामी यांना एकमेकांकडे पाहणेही कठीण झालं होतं. कोमल सतत घरात असायची आणि तिची नजर घरातील प्रत्येक गोष्टीवर छोट्या मोठ्या असायची. विकास जेव्हा जेव्हा अंजली मामीशी बोलायचा तेव्हा कोमल कुठून तरी तिथे हजर व्हायची. टेंडर संपायला आता अवघे 15 दिवस उरले होते. विकासनं ठरवलं होतं की आता काम संपून इथून लवकरात लवकर निघून जाणे सुरक्षित आहे, पण त्याआधी नियतीला एक मोठा खुलासा करायचा होता. एका रात्री नेहमीप्रमाणे अंजली मामीने जेवण बनवले. त्या रात्री मामांना खूप लवकर गाढ झोप लागली. विकास हॉलमध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप येत नव्हती. रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील. अचानक स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा मोठा आवाजात विकास दचकून उठला. तो सावधपणे स्वयंपाकघराच्या दिशेने गेला. तिथे अंधार होता, पण खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात त्याला 2 आकृत्या दिसल्या. एक अंजली मामी होत्या, ज्या जमिनीवर बसून रडत होत्या, आणि त्यांच्या समोर उभी होती कोमल. कोमलच्या हातात एक मोबाईल होता आणि ती अंजली मामींना काहीतरी दाखवत होती. विकासने धावत जाऊन लाईट चालू केली. लाईट लागताच कोमलने मागे वळून विकासकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग, तिरस्कार आणि एक क्रूर आनंद होता. या विकास, मी तुमचीच वाट पाहत होते. कोमल अत्यंत शांत पण भीतीदायक आवाजात म्हणाली. कोमल, हे काय चाललंय? तू मामींना का त्रास देते? विकासनं विचारलं. कोमल मोठ्याने हसली. त्रास मी देते की तुम्ही दोघांनी या घराला दिलाय? विकास, तुला काय वाटलं माझी आई फक्त बीपी वाढल्याने वाढली? त्या दिवशी बाथरूम बाहेर उभं राहून आईने जे पाहिलं त्या धक्क्याने तिचा जीव गेला. आणि तुम्ही आई गेल्यावर काहीच दिवसात माझ्या या सावित्र आईसोबत पुन्हा तेच सुरू केलं. अंजली मामी रडत म्हणाल्या, कोमल, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली.
माफी? कोमल ओरडली. माफी या गोष्टीला नाहीये. विकास, तू माझ्या आयुष्याचा खेळ केलास, माझ्या आईचा जीव घेतला. मला वाटलं होतं तू माझ्याशी लग्न करशील, पण तू बाबांना पटवून या अंजलीशी त्यांचं लग्न लावलंस, जेणेकरून तुला या घरात आयतं सावज मिळावं. पण तुम्ही दोघं विसरलात की या घरात मीही राहते. कोमलने तिच्या हातातील मोबाईल विकासच्या समोर केला. त्या मोबाईलमध्ये विकास आणि अंजली मामींचे काही खाजगी फोटो आणि संभाषणे रेकॉर्डिंग होती. हे काय आहे कोमल? तुला हे कुठून मिळालं? विकासला आता घाम फुटला. गेल्या काही महिन्यांपासून मी पुण्यात नाही, तर तुमच्यावर लक्ष ठेवून होते. बाबा भोळे आहेत, त्यांना काही कळत नाही, पण मला सगळं कळतं. या अंजलीच्या पोटी जे बाळ जन्माला आलं ना, त्याचा खरा बाप कोण आहे हे मला आणि आता या पुराव्यांच्या आधारे पूर्ण गावाला कळणार आहे. कोमलने आपला पत्ता टाकला. वातावरण कमालीचे तणावपूर्ण झालं होतं. विकासला समजलं की जर हे पुरावे बाहेर गेले तर त्याचे करिअर, इज्जत आणि आयुष्य सर्व काही संपणार होतं. अंजली मामी तर भीतीने बेशुद्ध पडायच्या अवस्थेत आल्या होत्या. विकासने स्वतःला शांत केलं आणि कोमलच्या जवळ गेला. कोमल, तुला काय हवंय? तू हे सगळं का करतेस? पुरावे बाहेर आणून तू तुझ्या बाबांचीही इज्जत घालवणार आहेस का? कोमलच्या चेहऱ्यावरचा राग अचानक नाहीसा झाला आणि तिथे एक रहस्यमय हसू आलं. ती विकासच्या अगदी जवळ आली आणि त्याच्या कानात म्हणाली, मला बाबांच्या इज्जतीची काळजी नाही विकास. मला जे हवं होतं ते मिळालं नाही, पण आता मला जे पाहिजे ते तू मला देणार आहेस. मला हे पुरावे नष्ट करण्यासाठी काय हवंय हे मी तुला उद्या सकाळी सांगेन. तोपर्यंत या भीतीमध्येच जागा राहा. कोमल मोबाईल घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. स्वयंपाकघरात विकास आणि अंजली मामी एकमेकांकडे पाहत राहिले. ज्या घरात त्यांनी प्रेमाचा खेळ मांडला होता, त्याच घरात आता त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा सस्पेन्स आणि भीतीचा खेळ सुरू झाला होता. कोमलची खरी मागणी काय असणार या विचाराने विकासची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती. कोमल खोलीतून बाहेर गेल्यानंतर स्वयंपाकघरात प्रचंड शांतता पसरली. विकास आणि अंजली मामी दोघेही जणू काचेसारखे थिजून गेले होते. अंजली मामीचे रडणे थांबले होते, पण त्यांच्या डोळ्यातील भीती आणि एका मोठ्या चिंतेत बदलली होती. विकासने त्यांना हळूच उचलले आणि हॉलमधील खुर्चीवर बसवले. त्यांचा स्वतःचा मेंदू सुन्न झाला होता. ज्या करिअरसाठी, त्या इब्रतीसाठी त्याने आजवर एवढी मेहनत केली होती, ते एका रात्रीत उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. त्या रात्री विकासला एका क्षणाचीही झोप लागली नाही. तो सतत विचार करत होता की कोमलला नक्की काय हवं आहे. ती पैशांची मागणी करणार, की त्याला पोलिसात पकडून देणार, की थेट मामांसमोर हा प्रकार उघडा आणणार. सकाळी नेहमीप्रमाणे तांबडं फुटलं, पण आमच्या सकाळची हवा नेहमीसारखी प्रसन्न नव्हती, तर त्यात एक जडत्व होतं. मामा नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून कामावर निघून गेले. त्यांना घरातील या वादळाची पुसटशी कल्पना नव्हती. कोमल तिच्या खोलीतून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर रात्रीचा तो उग्र राग नव्हता, तर एक अजब शांतता आणि जिंकल्याचा गर्व होता. तिने स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी चहा बनवला आणि हॉलमध्ये येऊन विकासच्या समोर बसली. अंजली मामी अजूनही त्यांच्या खोलीत भीतीने लपून बसल्या होत्या. विकास, रात्री मी जे काही बोलले त्याचा तू विचार केलास का? कोमलने चहाचा घोट घेत अत्यंत थंड आवाजात विचारलं. विकासनं तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, कोमल, तुला काय हवं आहे ते थेट सांग. पैशांची मागणी असेल तर मी माझे टेंडरचे सगळे पैसे तुला द्यायला तयार आहे, पण हे पुरावे तू कोणालाही दाखवू नकोस. यामुळे फक्त माझीच नाही, तर तुझ्या बाबांची आणि अंजली मामींचीही इज्जत धुळीला जाईल. कोमल खळखळून हसली. पैसे? विकास, तुला काय वाटतं मला पैशांची हवं आहे? पुण्यातील माझ्या नवऱ्याकडे भरपूर पैसा आहे, पण पैशाने मला ते सुख आणि तो आदर मिळाला नाही जो मला हवा होता. मला पैशांची नाही, तर तुझी गरज आहे. विकास चक्रावला. माझी गरज म्हणजे नक्की काय? कोमल त्याच्या जवळ आली, म्हणाली, माझा नवरा नपुसक आहे हे मी तुला रात्रीच सांगितलं. त्याच्यासोबत माझं आयुष्य म्हणजे एक जिवंत मरण आहे. मला त्या नरकातून बाहेर पडायचं आहे. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. तुझा हा हायवेचा प्रोजेक्ट संपवायला आता 15 दिवस बाकी आहेत. या 15 दिवसात तू कोर्टातून माझ्या घटस्फोटाची तयारी करशील आणि प्रोजेक्ट संपवून तू जेव्हा तुझ्या गावी परत जाशील तेव्हा तू मला तुझ्यासोबत घेऊन जाशील. तू माझ्याशी अधिकृतपणे लग्न करशील. पण कोमल, हे कसं शक्य आहे? अंजली मामींचं काय आणि आपण मामांना काय तोंड दाखवणार? विकासनं विचारलं. त्याची काळजी तू करू नकोस. तू माझ्याशी लग्न करायला होकार दिलास की मी हे सगळे पुरावे डिलीट करेन.
अंजली मामीचं बाळ हे बाबांचेच मूल म्हणून या घरात राहील आणि बाबांनीही कधी काही करणार नाही. पण जर का तू नकार दिलास तर आज संध्याकाळी बाबा घरी येताच हे फोटो रेकॉर्डिंग त्यांच्या हातात असतील. त्यानंतर काय होईल याचा अंदाज तू लावू शकतोस. कोमलने आपला अंतिम हुकूम ऐकवला. विकास समोर आता दोनच पर्याय होते. एक तर कोमलच्या अटी मान्य करून तिच्याशी लग्न करणे आणि आयुष्यभर एका ब्लॅकमेलिंगच्या सावटाखाली राहणे, किंवा दुसरा पर्याय म्हणजे आपली चूक मान्य करून जे होईल त्याला सामोरे जाणे. तो दिवसभर साईटवर गेला पण त्याचे लक्ष कामात अजिबात लागत नव्हते. त्याला कोमलसोबतचे घालवलेले जुने दिवस आठवले, तिचे त्याच्यावर असलेले एकतर्फी प्रेम आठवले आणि त्यानंतर अंजली मामीसोबत निर्माण झालेली नातेही आठवले. त्याला जाणीव झाली की या सगळ्या पापात सर्वात मोठी चूक त्याची स्वतःचीच होती. जर त्याने सुरुवातीलाच आपल्या भावनांवर ताबा ठेवला असता तर आज मोठ्या मामी जिवंत असत्या, कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं आणि अंजली मामीवर ही वेळ आली नसती. संध्याकाळ झाली. विकासने एक धाडसी निर्णय घेतला. त्याला समजले होते चुकी लपवण्यासाठी आणखीन एक चूक करणं हा मार्ग असू शकत नाही. रात्री 8 वाजता मामा घरी आले. घरात वातावरण खूप शांत होतं. नेहमीप्रमाणे सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. कोमल विकासकडे पाहत होती. तिला वाटत होते विकास आता तिच्या अटीला होकार देईल. पण विकासने मामांच्या समोर जाऊन ते पाय धरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला माफ करा मामा, मी तुमच्या विश्वासाचा खून केला आहे, विकास हुंदके देत म्हणाला. मामा गोंधळले. विकास, काय झालं? काय बोलतोस तू? त्याच वेळी विकासने कोमलला काहीच बोलण्याची संधी न देता स्वतः सुरुवातीपासून घडलेला प्रकार मामांना सांगायला सुरुवात केली. कोमलबद्दलचं जुनं नातं, मोठ्या मामींचे मूर्तीचे खरे कारण आणि त्यानंतर अंजली मामीसोबत झालेले संबंध. त्याने एकही गोष्ट लपवली नाही. विकासचे शब्द ऐकून मामाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांनी अत्यंत आकतीने अंजली मामीकडे पाहिलं, ज्यांनी रडत रडत आपली मान खाली घातली होती. कोमलही स्तब्ध झाली होती, कारण विकास स्वतःहून सगळी इज्जत वेशीवर टांगेल अशी तिने कल्पना केली नव्हती. मामा काही वेळ शांत राहिले. खोलीच्या घड्याळात टिक टिक आवाज येत होता. काही मिनिटांनंतर मामा अत्यंत धीर गंभीर आवाजात बोलले. विकास, मी तुला माझ्या मुलासारखं मानलं होतं. माझ्या घराची लक्ष्मी मोठी मामी गेली तेव्हा मला वाटलं ते नशिबाचे खेळ आहेत, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून या घराचा काय तमाशा केला. कोमल, तू माझी मुलगी असून सुडाच्या भावनेने एवढी आंधळी झालीस? मामाने भिंतीवर असलेल्या मोठ्या मामीकडे फोटोकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू उगळला. ते म्हणाले, आता या घरात कोणीच पवित्र उरलेलं नाही. विकास, तुझा प्रोजेक्ट उद्या संपून तू या घरातून आणि माझ्या तालुक्यातून कायमचा निघून जा. पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नकोस. त्याने अंजली मामीकडे पाहून म्हटले, अंजली, तुझ्या पोटी जे बाळ आहे त्याला मी माझं नाव देईन, कारण समाजात माझी उरलेली इज्जत वाचवण्याचा हाच एक मार्ग आहे. पण आजपासून आपल्यात पती पत्नीचं कोणतंही नातं असणार नाही. आणि शेवटी ते कोमलकडे बोलले, कोमल, तू तुझ्या सासरी परत जा आणि तिथला संसार सुधारण्याचा प्रयत्न कर. ब्लॅकमेल करून कोणाचंही प्रेम मिळत नसतं. मामाने घेतलेला हा गंभीर पण दुःखी निर्णय ऐकून कोमलचा डाव पूर्णपणे उलटला होता. विकासनं आपलं सामान भरलं. त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली होती. त्याने एक चांगला मामा, आपले करिअर आणि आपली इज्जत सर्व काही गमावलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य उगवण्यापूर्वीच विकास त्या घरातून आणि जालन्यातून कायमचा निघून गेला. मागे उरली होती फक्त एक उद्ध्वस्त झालेली नातेसंबंधाची वास्तू आणि कधीही न भरणारी मनाची जखम. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.